श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला आणि उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी थोडंसं तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगणार आहे आणि मी कशा प्रकारे पूजा केली किंवा काय काय केले याबद्दल सर्वस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. तर मी इथे म्हणजे अभिषेक करणार आहे पंचामृतामुळे, पंचामृत घालून स्वामी समर्थांचा. कारण गुरुपौर्णिमा असल्यामुळे कारण सर्वजण आज पूजा वगैरे करतात, त्यामुळे अगोदर पाण्याने हे केलं, सुरुवात केली आणि अभिषेक घालत आहे. दूध घातलं, बघू शकतात तुम्ही. श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं म्हणत पूर्ण अभिषेक होईपर्यंत मी जप करत राहिले. कारण नामस्मरण करत राहिले. कारण नामस्मरण हे केलेच पाहिजे. कारण गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरूंची काहीतरी आपल्याकडे हे असतं. म्हणून आता दह्याने घालत आहे, कारण दही टाकत आहे अभिषेक करताना. कारण पंचामृत म्हणलं की दही, दूध, तूप, साखर आणि मध आलाच, त्यामुळे पंचामृत त्यामुळे त्यांनी सर्वांनी बनतं. अशा प्रकारे केलेलं आहे मी. तर मी ते म्हणजे पूर्णपणे अभिषेक झालेला आहे. म्हणजे दही, दूध, तूप, मध आणि साखर याला पंचामृत म्हणतात. पंचामृताने मी इथे म्हणजे स्वामींना अभिषेक घालून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मी आज तुम्हाला गुरु म्हणजे नेमकं कोण किंवा आपण गुरु कोणाला म्हणायचे याबद्दल माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. कारण अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे माझे स्वामी समर्थांना अभिषेक घालून झालेला आहे. तर आता मी पूजा बांधणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. तर आता स्वामी समर्थांना झालेला आहे. आता श्री गणेशांना, कारण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर म्हटलेलंच आहे की आदि नमन गण राजा सर्व देवादी देव तू माझा. कारण गणेशांना खरंच खूप प्रमाणात लाल फुल आणि अशा प्रकारे दुर्वा मी आणून ठेवलेले आहेत. कारण गुरुपौर्णिमा म्हटलं की आधी गणराजांची पूजा आलीच. कारण गणेशांना बुद्धीचे देवता पण म्हटलं जातं. आणि कसं असतं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही पूजेच्या अगोदर गणराजांची पूजा ही आलीच असते. त्यामुळे सर्वप्रथम गणेशांना पण अभिषेक घालून घेते मी अभिषेक. कारण दुधाने ओम श्री आणि अभिषेक घालताना हा मंत्राचा जप केला पाहिजे. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः असं म्हणत तुम्ही त्यांचा अभिषेक घालू शकता. तर दही, दूध मी एकत्र केलं तर पंचामृत, अशा प्रकारे मी त्यांची म्हणजे पूजा वगैरे झाली किंवा म्हणजे सगळं एकत्र केलं पंचामृत. आणि नंतर मग पाण्याने ओम श्री गणेशाय नमः, 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 ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शंभो शिवहरी. म्हणजे नेमकं कोण याआधी मी इथे म्हणजे फुलं काही घेतली आहेत आणि मंजुळा, परत थोडेसे म्हणजे फुलं वगैरे घेतलेले आहेत. कारण गुरुपौर्णिमा म्हटलं तर फुलं वगैरे पूजाच फुलानेच अधुरी असते. कारण फुलं वाहिले तर पूर्णपणे फुलं आणि पूजा पूर्ण होते असं म्हटलं जातं. तर गुरु म्हणजे नेमकं कोण किंवा काय आहे हा मागील शास्त्रीय कारण, तर ते सांगणार आहे. तर गुरु म्हणजे अंधार दूर करणारा, जो आपल्या जीवनातील म्हणजे अज्ञान, दुःख, एकटेपणा आणि अभाव दूर करणाऱ्या म्हणजे करून समृद्धी देतो, तो खरा गुरु होय. कारण जीवनाला बघा दिशा देणारा म्हणजेच कोण, तर गुरु. गुरु केवळ माहिती देत नाही तर माणसाला विचार करायला शिकवतो आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो आणि आयुष्यातला सकारात्मक वळण देतो. कारण विवेक देणारा म्हणजे काय, तर सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखून सारासार विचार करणाऱ्याला शिकवणारा म्हणजेच गुरु होय. तर असे वेगवेगळे आहेत की गुरुचे म्हणजे दोन प्रकारचे गुरु असतात बघा. एक लैंगिक मार्गदर्शन करणारे गुरु आणि अज्ञात म्हणजे आत्मज्ञान देऊन
मोक्षाचं मार्ग दाखवणारे सद्गुरू असे गुरुचे स्वरूप आहेत. तर त्यामधला विविध रूप म्हणजे काय, तर एक कार म्हणजे सिद्ध, कार म्हणजे पापाचे दहन करणारा आणि कार म्हणजे विष्णूचे अवस्थ रूप करणारा. मग त्यालाच म्हटलं जातं की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू आणि महेश मानला गेला आहे. कारण गुरु आणि शिष्यामध्ये खरंच पवित्र नाते असते. या जगामध्ये गुरु आणि शिष्य इतर नाते बघा दिखवण्याची किंवा म्हणजे स्वार्थासाठीच असतात, पण हे नाते पूर्णपणे ज्ञान आणि भक्तीवर चालते. कल्याण करणारे उद्देश म्हणजे शिष्याला जशी स्वतःची प्रगतीची ओढ असते तसेच गुरूंनाही आपल्या शिष्याचा उद्देश व्हावा हीच इच्छा असते. अशा प्रकारे मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर माझा व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर श्री स्वामी समर्थ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, मस्त राहा. तर अशा प्रकारे मी अशा प्रकारे पूजा वगैरे केलेली आहे गुरुपौर्णिमेची. बघू शकता स्वामी समर्थांना मी अभिषेक करून किंवा सविस्तर पूजा बांधली आणि इथं गणराजांची पूजा बांधलेली आहे. पाटावर छोटेशा दुर्वा आणि लाल फूल वाहून अशा प्रकारे मी व्यवस्थित रांगोळ वगैरे काढून किंवा प्रसाद म्हणून दूध तिथं ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे. धूप देऊन झालेलं आहे. देवांना अगोदर धूप देते आणि नंतर मग आरती वगैरे करून झालेली आहे. इथं बघू शकतात अशा प्रकारे मी सविस्तर अशी पूजा बांधलेली आहे स्वामी समर्थांची गुरुपौर्णिमानिमित्त. आणि खरंच गुरु म्हणजे साक्षात म्हणजे गुरुचा आशीर्वाद हा पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळेच म्हटलेलं आहे गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर असं म्हटलेलंच आहे. कारण गुरुच्या पूजेशिवाय काहीच अर्थ नाही आपल्या जीवनाला. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला गुरु हा लागतोच. तर असं म्हटलं तरी चालतं. कारण बघू शकतात तुम्ही, गुरु म्हणजे कोण? आई वडील. सर्वप्रथम माणसाचा गुरु कोण असतो की आपले आई वडील, जे आपल्याला चालवताना बोट म्हणजे धरून चालायला शिकवतात, ते म्हणजे आपले गुरु. किंवा दुसरा गुरु म्हणजे आपले शिक्षक, जे शिकवतात की आपल्याला कसं काय करायचं किंवा काय भवितव्य आपलं घडवणारे, ते दुसरे गुरु आपले म्हणजे गुरु. ते झाले दुसरे गुरु. आणि तिसरे गुरु म्हणजे आपल्या जीवनाला पूर्णपणे चालना देणारे किंवा आपण जे देवांना मानतो ते झाले. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम गुरु आपले आई वडील असतात. त्यामुळे खरंच गुरूंचं खरंच खूप महत्त्व आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. तुम्हा पण सर्वांना माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सर्वप्रथम सर्वांना खरंच खूप अशा प्रकारे मी